मविया मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मविया म्हणून सामोरे जाणार असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री पदाबाबत निकालानंतर निर्णय होणार असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, एकीकडे मवियाकडून विधानसभेची तयारी सुरू आहे आणि त्याचबरोबर मवियाला चांगल्या जागा मिळाल्या आहेत, चांगला निकाल आलेला आहे लोकसभेचा, त्यामुळे आत्मविश्वास दुणावलाय। पण त्याच पार्श्वभूमीवर आता दुसरीकडे मविया मात्र सावधगिरी बाळगताना दिसून येते। विधानसभेची जी निवडणूक आहे ती सुद्धा मविया मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय लढणार असल्याची माहिती समोर येते, तशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विनोद, काय सांगाल? विधानसभेसाठी अजून काही महिने उरलेले आहेत, मात्र मवियाकडून जोरदार फील्डिंग सुरू असल्याचं दिसतंय, तयारी सुरू आहे। पण एक खबरदारी ते घेत आहेत, खबरदारीच म्हणता येईल की मुख्यमंत्री कोण असणार याविषयी मात्र कोणाचाही चेहरा समोर आणला जाणार नाही अशी माहिती आहे। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे इंडिया आघाडी निवडणूक लढली आणि इंडिया आघाडीला मोठं त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला, तशाच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातलं आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी मुख्यमंत्री चेहऱ्याशिवाय लढणार आहे। आपल्याला माहिती आहे की इंडिया आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तशीच भूमिका आता महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये घेणार आहे आणि त्यासाठी एकंदरीत संपूर्ण तयारीला सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपाची लवकरच सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी जे नेते आहे महाविकास आघाडीतले, त्यामध्ये खास करून काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे गटांचं शिवसेना आणि शरद पवार गटांची शरद पवार यासारखे अनेक नेते या ठिकाणी या बैठकीला बसतील आणि त्यानंतर आपलं वाटाघाटीचा फॉर्म्युला ठरवतील। परंतु यावेळेस महाविकास आघाडीने कुठल्याही प्रकारचा मुख्यमंत्री चेहरा पुढे करून विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं यावर ठाम झालं आहे आणि ही खबरदारी म्हणता येईल। कारण महाविकास आघाडीमध्ये जर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार गेला तर इतर जे दोन पक्ष, त्यांचे मित्र पक्ष आहे, त्या मित्र पक्षांमधले काही जे नेते आहेत त्यांचा उठाव होऊ शकतो, त्यांचा विरोध होऊ शकतो। या विरोधाला टाळण्यासाठी महाविकास आघाडी सावध पवित्रा घेत विधानसभा निवडणुकीमध्ये एकंदरीत फक्त महाविकास आघाडीच्या एजेंडावरच विधानसभा निवडणूक लढणार आहे अशी या ठिकाणी माहिती सूत्रांनी मिळाली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा सध्या मुख्यमंत्री असणार आहे। जागा वाटप झाल्यानंतर, निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडी मुख्यमंत्री चेहरा ठरेल। यावेळेस महाविकास आघाडी मुख्यमंत्री चेहऱ्याशिवाय या विधानसभा निवडणूक लढणार आहे। निश्चितच विनोद, आता पुढे नेमकं काय काय होतं, काय रणनीती असेल मवियाची ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।